चला आता व्हिडिओला सुरुवात करूयात. आता त्याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की मुलांना मुली कशा आवडतात हे बऱ्याच मुली विचारत असतात. आता का मुली तसं विचारतात आय डोंट नो, त्यांना काय प्रश्न पडत असतील वगैरे वगैरे, पण ठीक आहे आता पडतात. तर मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल की प्रेमात पडायचं आहे म्हणाल, ओके, फक्त प्रेमात पडायचं आहे तर मग पडताना म्हणाल तर मग लुक बघतात, ओके, लुक बघतात. मग टाइमपाससाठी त्यांना कुणीही चालतं, ओके. लुक बघितला जातो, मग थोडासा लुक इकडे तिकडे असला तरी चालतो, नसला तरी चालतो. पण घेऊन मिरवायला यायला चांगली पोरगी लागते म्हणून लुकचा विचार जास्त करतात, ओके. जिथला यायची आहे, फिरवायची आहे, फ्रेंड्समध्ये फिरवायची आहे, स्वतःची गर्लफ्रेंड म्हणून सांगून मिरवायचं आहे, पुढच्या काही गोष्टी करायच्या आहेत, फिजिकल गोष्टींमध्ये जायचं आहे, तर ऑब्व्हियसली दिसायला टकाटक बरोबर ना, अशी अशी मुलं बघत असतात. पास्ट वगैरे काय असेल काय नसेल तर त्यावेळी सगळं म्हटलं जातं की मला तुझा पास्ट वगैरे सगळं ॲक्सेप्ट आहे अँड ऑल सगळं सांगितलं जातं. आता दुसरा मुद्दा बघा, विषय ज्यावेळी लग्नाचा येतो तेव्हा मात्र वेगळी निवड असते. म्हणजे तेव्हा थोडाफार लूक 19-20 चालतो किंवा लूक थोडाफार कमी पडला तर चालतो, पण मुलगी प्रामाणिक लागते. खूपशा मुलांचं असं असतं की तिला काही पास्ट नको असायला पाहिजे, ती कुठेही फिजिकल तिचं नाही झालं पाहिजे, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ती वर्जिन असायला पाहिजे असं मुलांचं एक असतं, अपेक्षा असते. आणि तिचं सगळं जे काय तिचं फिजिकल आणि या गोष्टी ज्या काय असतील त्या सगळ्या माझ्यासोबतच पहिल्यांदा असतील, असायला हव्यात. असा एक नवरा म्हणून जो मुलगा असतो ना त्याचा असतो. बॉयफ्रेंड म्हणून जे असतं ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं. तर नवरा मुलगा म्हणून त्याच्या या अशा सगळ्या अपेक्षा असतात. आता मग जेवण यायला पाहिजे हवं, नोकरी करत असते नसते, कुणाचं असतं की नोकरी करावी, कोण म्हणतात की नोकरी नको करावी, असं हे 50-50 असतं, ते ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की 50% करावी म्हणतात, कोणाला नको असतं, कोणाच्या घरचं खूप असतं, कशाला, कोणी संशय असतो, मग नोकरीत गेली मग काही झालं, प्रॉब्लेम झाले, ब्ला 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 ब्ला, खूप काही असतं त्याच्यामध्ये. आणि मग असतं लग्नाच्या वेळी की घरच्यांना समजून घेणारी असावी, एकत्र कुटुंब असेल तरी त्यात ॲडजस्ट करणारी असावी, थोड्या म्हणजे कसं नीट कपड्यांमध्ये घरात वावरेल वगैरे असं असतं, किंवा शॉर्ट्स वगैरे वापरणारी नसावी अशा. हां, तुम्ही गर्लफ्रेंड असताना वेगळं असतं बरं का, म्हणजे गर्लफ्रेंड असताना शॉर्ट खाल वगैरे मस्त मस्त काहीतरी गोड गोड घेऊन गळ्यात मिठा मारून फिरायचं असतं आणि सगळ्या करायच्या असतात गोष्टी. पण तिच्याकडे नवरी म्हणून मुलगीकडे बघतो तेव्हा मुलांच्या अशा अपेक्षा, आकांक्षा या सगळ्या वेगळ्या असतात, ओके. त्यानंतर कुठे कुठे बोलायचं, कुठे नाही बोलायचं, कुठे जास्त बोलायचं, कुठे कमी बोलायचं, कुठेच हॅ हॅ करायचं नाही, या सगळ्या गोष्टी समजणाऱ्या असावी. एकूणच काय म्हणू की त्याला जनरल नॉलेज थोडं असणारी असावी, वागण्याचा सेन्स असणारी असावी, त्या नवऱ्या मुलाच्या आईबाबांना चांगला रिस्पेक्ट देणारी, आदर करणारी, त्यांची सेवा करणारी अशी मुलगी हवी असते. आणि प्रामाणिक, न फसवणारी, खरं वागणारी आणि सगळ्यांचा आदर वगैरे करेल, पै पाहुण्यांना समजावून घेईल, अशा या काही गोष्टी. आता खूप ज्यावेळी बायको म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं त्यावेळी खूप मोठं असं सर्कल आहे, या सगळ्या सर्कलमधून जावं लागतं. आणि मला नाही वाटत त्यात काही एवढं जास्त वाईट आहे, ओके आहे. पण आपण जर मुलीकडून मुलांना सांगायचं आम्हाला की एवढं एक्सपेक्ट करत असू तर आपणही तेवढ्या योग्यतेचं, शुद्ध मराठीत समजा, आपणही तेवढ्या लायकीचं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मुलींनो? खाली मला कमेंट्समध्ये सांगा. मुलांना तुम्ही देखील सांगा बरं का. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मी सांगितलेलंच आहे. तुमच्याही म्हणजे पूर्ण या लव्ह सीनमध्ये ब्रेकअप, पॅचअप, डिप्रेशनमध्ये जाणं, असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, फॅमिली इश्यूज असतील किंवा अजून काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही थेट ते माझ्याशी बोलू शकता. आणि पेड कॉलद्वारे आपण थेट एकमेकांशी बोलून त्याच्यावरती सोल्युशन काढू शकतो. लक्षात ठेवा, ही पेड कॉल सिस्टम आहे, त्यामुळे याच्यासाठी थोडेसे पैसे पेड करावे लागतात. उगाच फालतूचा तंडणं ज्याला म्हणतो ना, एवढे पैसे कसले, एका कॉलचे काय वगैरे असं भांडत बसू नका, काही उपयोग होणार नाही, ओके. त्यानंतर आपण एक छानसं बुक काढलेलं आहे ज्याच्यामध्ये खूप सारे 30-40च्या वरती प्रश्न घेतलेले आहेत, प्रेमात येणारे जे अडथळे आहेत ते, आणि त्याच्यावरती सविस्तरपणे उत्तरं लिहिलेले आहेत. ते PDF ई-बुक स्वरूपात सुद्धा अवेलेबल आहे. फक्त 99 रुपयामध्ये ते बुक मिळतं. ते सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. या सगळ्यांसाठी पेड कॉल्स असेल किंवा ते पुस्तक घ्यायचं असेल तर खाली माझा व्हॉट्सअप क्रमांक फ्लॅश होतोय, 8010093939 या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आणि माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता किंवा बुक घेऊ शकता, ओके. लवकरच भेटूया का नव्या कोऱ्या व्हिडिओसह. तो टाटा, बाय, टेक केअर.